मागील काही दिवसांपासून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा फटका भारताला देखील मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। सर्वसामान्यांना एकीकडे सिलेंडर मिळत नाही, हॉटेलच्या अनेक भागामध्ये सिलेंडर जे आहेत ते बंद करण्यात आले आणि त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसलेला। दुसरीकडे जर आता आपण पाहिलं तर भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर कूलर व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणावर जो आहे तो फटका युद्धाचा बसलेला आहे। सिलेंडर जे आहेत ते मिळत नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कूलरसाठी जे पत्रे लागतात ते पत्रे कापण्यासाठी जर आपण पाहिलं तर लेथ मशीनचा वापर केला जातो। मेटल जे आहे ते संपूर्ण मेटल पार्ट्स अनेक कूलरला असतात आणि ते कापण्यासाठी जर आपण पाहिलं तर गॅसचं जे आहे ते काम असतं। सिलेंडरच्या माध्यमातून उष्णता तयार केली जाते आणि त्यानंतर जी आहे ती संपूर्ण मेटलची कटिंग केली जाते। दुसरीकडे पावडर कोटिंग जे आहे ते अर्थात पेंटिंगच्या पद्धत अशी जी पेंटिंग केली जाते ते पेंटिंग पूर्वी जे आहे ते कोटिंग जे आहे ते संपूर्ण ज्या ठिकाणी जॉइंट्स असतात त्या ठिकाणी कोटिंग भरलं जातं आणि त्याला देखील जे आहे ते सिलेंडरचं काम असतं। गॅसच्या माध्यमातून हे संपूर्ण तापवलं जातं। त्यामुळे जर आपण पाहिलं तर छोटे मोठे जे काही वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपवर जे आहे ते कूलर बनवण्याचं काम थांबलं असल्याचं जे आहे ते व्यावसायिकांच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर उन्हाळा आहे आणि विदर्भातलं तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा वेळेस कूलरची जी आहे ती मागणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये असते, परंतु सिलेंडरचा पुरवठा जे आहे ते कंपन्यांना होत नाही। ज्या ठिकाणी मेटलचे पत्रे तयार केले जाते अथवा कूलरला रंग देण्यासाठी जे आहे ते ओव्हनमध्ये जो गॅस लागतो तो गॅस देखील मिळत नाही। त्यामुळे पेंटिंगचे काम जे आहे ते बंद पडलेले आहे। त्यामुळे पुरवठा जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात जो आहे तो पुरवठा सध्या जो आहे तो सिलेंडरचा होत नाही। त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो कूलरच्या बनवण्यावर झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीनं कूलर यायला पाहिजे ते कूलर देखील येत नसल्याचं व्यावसायिकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही व्यावसायिक आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय परिणाम नेमका या कूलर व्यवसायावर झालेला आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। कूलर व्यावसायिक आपल्या सोबत है। भैया, अभी सिलेंडर का मसला चल रहा है, क्या दिक्कत आ रही है सिलेंडर के वजह से, कूलर का शॉर्टेज मार्केट में? ये जो कूलर्स है सारे पाउडर कोटिंग होते हैं। पाउडर कोटिंग के लिए जो अपने को भट्टी पेंट होता है उसके लिए सिलेंडर्स ही नहीं मिल रहे। आधे कारखाने और फैक्ट्रियां सारे बंद पड़े हुए हैं। इस वजह से माल की बहुत शॉर्टेज जा रही है। कितने रोज कूलर आते थे नया माल और अब कितना माल? मुझे हम तो 100 से 150 कूलर रोज बुलाते हैं, लेकिन अभी 20 कूलर भी नहीं मिल रहे हमको रोज के। और जो पाउडर कोटिंग के वो सारे प्लांट ही बंद हो गए। उस वजह से काफ़ी दिक्कत जा रही है बिजनेस करने में। नक्कीच आपण बघू शकतो पावडर कोटिंगच्या माध्यमातून कलरिंग संपूर्ण केलं जातं, परंतु सिलेंडर अभावी जर आपण पाहिलं तर संपूर्ण प्लांट बंद पडले आणि त्याचा परिणाम जो आहे तो भर उन्हाळ्यामध्ये कूलर व्यवसायावर झालेला आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।